रात्रीचा 1 वाजलाय आणि आम्ही निघालोय एकविरेला. चला. हाय फ्रेंड्स, मी तुमची ट्रॅव्हलर फ्रेंड हिमांगी. आज तुम्हाला घेऊन जाते एका नवीन प्लेसवर. कसं, कधी, कुठे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतीलच, तर नक्की बघत राहा. इथं यावाला तसं रास ऑप्शन आहेत, पण आम्ही आमचे निघलेलो पर्सनल गाडी घेऊन. तुम्ही इथं तुमच्या गाडीशी किंवा टू व्हीलरशी पण येऊ शकता. नाही तर मग सरळ ट्रेन पकडायची न लोणावळा स्टेशनला उतरायचा. लोणावळा स्टेशनला उतरल्यावर रिक्षावाल्याला सांगायचा आई एकविरेचा कारला डोंगर, तुम्हाला पायथ्याशी नक्कीच सोडतील ते. मग आम्ही निघलेलो आमची गाडी घेऊन आणि बघतो तर काय, बाबा बाबा बाबा, नुसती ट्रॅफिक नुसती ट्रॅफिक. आज वर पालखी होती म्हणून सगळी लोक देवीच्या दर्शनाला निघली होती आणि त्यामुळे लोणावळा घाट बोलला का असाच ट्रॅफिक चिक्कर होती. ट्रॅफिक काय हालायचं नाव घे नाही. मग आता काय करायचा. 2 इंटेलिजंट आणि मोठी माणसं आपल्या सोबत असताना जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. मग मी गप झोपाचा निर्णय घेतला आणि गप झोपून घेतला. डोला लागलेला बस तवऱ्यान बघतो तर काय, 2 इंटेलिजंट माणसांनी रस्ता मोकळा केलेला. बाबा बाबा, सुंदर सुंदर. लोणावळा घाट बोलला का ट्रॅफिक तर आलीच, पण जो व्ह्यू दिसतोय ना तो लईच भारी असते बघा. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो. आई, आईलू. अशा प्रकारे आपण पोचलोय आई एकविरा देवीच्या पालखीला चैत्र महिन्याच्या खास चैत्र यात्रेमध्ये. आणि जल्लोष बघताय, आजूबाजूला सगळा असा आवाज चाललाय पालखीचा. मस्त सगळे नाचतायत गातायत. खाली पायथ्याशी देवीचं मंदिर आहे, तिथं पहिला दर्शन घेतला आणि त्याला लागूनच अशा शिड्या आहेत, तिथून तुम्ही चढू शकता. पण आम्ही आलशी, मग आम्ही गेलो ना रिक्षा केली न तशीच रिक्षा करून ती आपल्याला अर्ध्या गडावर सोडतंय, अर्ध्याच सोडतंय, पूर्ण नाही. मग काय गप निघलो चालत. चालताना मस्त मनाला प्रसन्न करणारं दृश्य दिसत होता. फायनली आम्ही गडावर पोचलो आणि आमचा सगळा थकवा दूर झाला. मंदिराकडे बघताच मन प्रसन्न झालं. बघतोय तर काय, बाबा बाबा बाबा, नुसती गर्दी. आता आपल्याला पण याच लाईनीन लागायचं आहे म्हणून पटकन लाईन पकडली न घुसलो लाईनीन. लाईनीन घुसलो खरा, पण तुम्हाला दाखवतंय सकाळचे 4:45 वाजलं तरी गर्दी दाखवते तुम्हाला. गर्दी बघा बस. जसं काय सगळी लोक आज एकविरा आईच्या दर्शनाला चालीत. भरपूर म्हणजे भरपूरच गर्दी होती. तसं इथं तुम्ही बसायला जागा आहे, तुम्ही बसून उठून दर्शन घेऊ शकता. आमचा नशीब चांगला होता, आम्हाला काकड आरती भेटली. खरं सांगू, दर्शनाला 2-3 तास लागले, त्याचा नाही तितका काय वाटत. पण ही जी लोक अंगाने येत होती ना, ती सारखी सारखी पुढं पुढं जात होती, त्यांनी लय कटाला आलता. नाही, त्यांच्या अंगाने येते ते येऊ दे, जे त्याचा काय त्रास नाही. पण सगळी एकाच्या पाठी 1, 2, 3 सगळी नुसती माणसं पुढं जात होती. तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी 101 रेकॉर्डिंग केली अंगात आलेल्यांची. बघा बस. अंगात आलेल्यांची जशी काही कॉम्पिटिशन लागलेली, 101 तरा करत होती. कोण
केस चालवित होती, कोण पुढंच पळत होता, कोण मागच येत होता. ये बघा आता या एका बाईच्या अंगणाला तिच्या पाठी बघा बस तुम्ही किती लोकावा जातात. 7-8 माणसं जातात. आता काय बोलायचा तुम्हीच सांगा. बाबा यो तो झाडूच घेऊन आलता, जसं काय मारेल आता आम्हाला. घाबरलो ना आम्ही. मग आम्ही ठरवला कोणलाच पुरं सोराचं नाही, नाही म्हणजे नाही. या सगळ्यांना बघून आमच्या आत्याच्या अंगात बाटली देवी आलती. आम्ही तिची जाम मजा घेतली. फायनली ती वेळ आली जेव्हा आम्हाला देवीचं दर्शन होणार होतं. तयारी करगो भानू जाऊतली काल्याची डोंगराला जाऊतली काल्याची डोंगरा. देवीचा मस्त असा मनसोक्त दर्शन झाला. दर्शन घेऊनशी बाहेर निघलो तर उशीर उजेड झाला होता. आणि हे दृश्य बघा, मन प्रसन्न करून टाकणारा होता. बस याच्यावर काहीच नको. मग काय आम्ही फोटो काढत घेतलं. 1 नाही 2 नाही, रास फोटो काढलं. तुम्हाला तर माहितीच आहे, फोटो तर बनताय. मग काय चिक्कार फोटो काढलं. शेवटी आमची विशालला राग आला. त्याने मग आम्हाला हाकलव केली, चला चला गप उतरा चला. मग काय गड उतरत घेतला. उतरताना बघतो तर लोकांची नवस येत होती. नाचत गाचत लोक आपला नवस हाणत होती. ही बा अशी रास मजा असते हो आमच्यान. कोण बोकडाचं नवस बोलतंय तर कोण कोंबरं उरवतंय. अशी नवस आमच्यान बोलली जातात. मंदिराला लागूनच पुरातन काळाचे असे शिल्प आहे. खरंच जुन्या लोकांना मानला पाहिजे. एवढ्या जुन्या काळात पण त्यांच्याकडं काय टेक्नॉलॉजी होती की त्यांनी एवढ्या मोठ्या दगडावर कोरीव काम केलं आहे. तुम्ही जर कारला डोंगरावर आला तर देवीचं दर्शन घेतल्यावर नक्की व्हिजिट करा आणि शिल्प बघायला विसरू नका. तुम्हाला जर शिल्प बघायचे असतील तर त्याचा काहीतरी 5 ते 6 पर्यंतचा टायमिंग आहे. त्याच्या आधीच जावा, नाही तर हे लोक गेट बंद करताना बघू देत नाही. फायनली आम्ही निघलो परतीच्या प्रवासाला. अजिबात जावायची इच्छा नव्हती, पण काय करणार, पुन्हा दुसऱ्या डेस्टिनेशनला जायचंच आहे. फिरत राहा माझ्यासोबत. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. टाकून द्या आपल्या आगरी लोकांचा सपोर्ट. आपल्या आगरी कोलीपोरीला सपोर्ट करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.